हॅलो. तर आज बनवलं आहे मी थालपीठ. तर चला आपण थालपीठची रेसिपी बघू. आणि रेसिपी बघण्याच्या अगोदर प्लीज मला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करतच नाही आहे. सगळेजण माझे व्हिडिओ बघतात पण मला सबस्क्राईब करत नाही आहे. तर मी इथं बनवत आहे भोपळ्याचे थालपीठ, लांब भोपळ्याचे थालपीठ. तर मी इथं घेतलेलं आहे एक दुधी भोपळा आणि छान असं खिसून घेतलेला आहे. एक कांदा घेतलेला आहे, व्यवस्थित त्याला खिसून घेतलेला आहे. कांदा आणि भोपळ्याला खिसून घेतल्यानंतर इथे घेतलेलं आहे मी पीठ घेतलेले आहेत. तर मी 4 प्रकारचे पीठ यूज केलेले आहेत. तर इथे मी टाकत आहे याच्यामध्ये भोपळा टाकला, एक कांदा टाकला, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, पालक, आपलं ज्वारीचं 2 वाट्या आणि गव्हाचं 1 वाटी पीठ, बेसन अर्धी वाटी आणि मुगाचं पीठ, असं मी 4 मिक्स प्रकारचे पिठं घेतलेले आहेत. हळद टाकलेली आहे आणि मी इथं टाकलेलं आहे कढीपत्त्याचं चूर्ण टाकलेलं आहे, जिरं पावडर टाकलेलं आहे, धनिया पावडर टाकलेलं आहे आणि ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार टाकलेलं आहे मीठ. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर टाकले मी इथे हळद टाकले. हळद टाकल्यानंतर 2 टेबलस्पून मी लाल तिखट टाकले. तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण याला छान मिक्स करून घेऊया. जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. तर असं छान करून घ्यायचं मस्त. आणि मी इथं करून घेतले व्यवस्थित सगळा गोळा तयार. आणि त्याच्यानंतर मी इथं स्वच्छ एक धुतलेलं रुमाल घेतलेला आहे व्हाईट कलरचा आणि हे बघा असे थालपीठ छान बनवत आहे. आणि मी त्याच्यानंतर वरून थोडीशी दोन्ही साईडनी तीळ लावलेलं आहे त्याला. छान असं पातळ पातळ व्यवस्थित बनवून घ्यायचं. एकदम खमंग आणि एकदम पौष्टिक असतात हे थालपीठ. तर असं हे होल पाडायचं आणि त्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित होतील, व्यवस्थित भाजले जातील. तर असं सगळं व्यवस्थित मी करून घेतलेलं आहे. इथे टाकलेली आहे, तेल टाकलेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि चॅनलला मोटिवेशन करा थोडंसं. मी नवीन आहे त्याच्यामुळं प्लीज मला सपोर्ट करा. तर अशा प्रकारे माझे हे थालपीठ झालेले आहेत आणि एकदम मस्त टेस्टी आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर हे बघा माझे थालपीठ इथं किती छान झालेले आहेत. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.